उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पळण्याच्या नादात जखमी वृद्धाच्या अंगावरती पुन्हा कार घालून त्यांना चिरडण्यात आलं। या अपघातात देवेंद्र सिंह राजपूत या 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा संजय सिंह राजपूत हे गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी अविनाश प्रकाश मुथाला अटक केली आहे। आरोपी अविनाश मुथा हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याचे वडील प्रकाश मुथा हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, त्याचबरोबर कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सोन्याचे व्यापारी आहेत। देवेंद्र सिंह राजपूत त्यांचा मुलगा संजय हे दुचाकीवरून शहाड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते आणि त्याच वेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातानंतर स्थानिकांनी आरडाओरडा सुरू केल्यामुळे अविनाश मुठाने काही अंतरावरती कार थांबवली, मात्र तिथून पळ काढण्याच्या नादात त्यानं कार पुन्हा मागे घेतली आणि रस्त्यावरती पडलेल्या जखमी वृद्धाच्या अंगावरून चालवत तिथून पलायन केलं। यामध्ये देवेंद्र सिंह राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तपास सुरू आहे। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की मागे रिवर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढे पळाल्याचं सांगत आहे। त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत। सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत। तर अविनाश मुथा नेमका कोण आहे आपण जाणून घेऊयात। अविनाश मुथा भाजपचा कार्यकर्ता आणि कल्याणमधील प्रसिद्ध सोने व्यापारी आहे। अविनाश प्रकाश मुथा बिल्डर म्हणून देखील प्रसिद्ध आहे। अविनाश कल्याण डोंबिवलीतल्या सोने चांदी व्यापाऱ्यांची नेतेगिरी करतो। भाजपने नेते कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निकटवर्तीय अशी त्याची ओळख आहे। अविनाश मुथा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांच्या जवळचा मानला जातो। अविनाशचे वडील प्रकाश मुथा काँग्रेसचे मोठे नेते होते। अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख।